हाय यूट्यूब फॅमिली, राणी दैफळे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत मस्तपैकी मक्याचे कणीस उकडणार आहोत। खूप छान लागतं खायला। चला तर मग याची आपण वरची हे सर्व साल काढून घेऊ। हे मधुमक्का आहे। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या। असेच तुम्हाला नवीन ब्लॉग पाहायला भेटतील। यूट्यूब फॅमिली, तुमच्या सपोर्टची गरज आहे। मधुमक्का खूप छान लागते खायला। कुणाकुणाला मधुमक्का आवडते यूट्यूब फॅमिली खाण्यासाठी। चला तर मग पटकन लाईक करा आणि कमेंट करून सांगा कुणाकुणाला आवडते कुणाकुणाला नाही खाण्यासाठी हे मधुमक्का। आमच्या घरामध्ये सर्वांनाच आवडते। चला मग आपण याची एक अशी याचे दाणे सोले काढून घेऊ। असे मस्तपैकी हे सोले काढून घ्यायचे आहेत आपल्याला। चला तर मग हे सर्व काढून घेऊत आपण। मस्त काढून घ्यायचं आणि हळद आणि मीठ टाकून चवीनुसार हे उकडून घ्यायचे। खायला खूप छान लागतं। तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात हे म्हणजे कमेंट करून सांगा। कोण्या शहरातून कोण्या गावातून हे ब्लॉग पाहतात ते सुद्धा सांगा। जास्तीत जास्त ब्लॉग आपले शेअर करा। जसं आपल्या शॉर्ट व्हिडिओला तुमचा खूप सपोर्ट आहे यूट्यूब फॅमिली, तसंच तुम्ही लॉंग व्हिडिओला सुद्धा सपोर्ट करा। कारण तुमच्या सपोर्टशिवाय काहीच नाही। तुम्ही सपोर्ट केलात म्हणूनच आपण इथपर्यंत आलेलो आहोत। हे पा मस्तपैकी असे आपण काढून घेतलेले आहेत। आता हे आपण उकडून घेऊ। चला तर मग उकडायला ठेवूत। हे पा मस्तपैकी आपण 10 मिनिट कुकरमध्ये उकडून घेतलेले आहेत। पा कलर कसा आलेला आहे। हळद टाकून उकडून घेतलेले आहेत। थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे। तुमच्या आवडीनुसार जास्त किंवा थोडंसं पिळू शकता, तुम्हाला जसं म्हणजे लागणार आहे तसं। मीठ थोडंसंच टाकायचं कारण आपण उकडताना पण टाकून घेतलेलं आहे। मला याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता। मी याच्यामध्ये टाकले नाही कारण की घरामध्ये लहान मुलं असल्यानं सरबत शिव ते काही तिखट खात नाहीत म्हणून। असं पण खूप छान लागते हे मधुमक्का खाण्यासाठी। खूप तयार झालेले हे पा यूट्यूब फॅमिली। व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग बाय, भेटू अशाच एखादी नवीन ब्लॉगमध्ये उद्याच्या ना। चला बाय।